नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद हनुमंत अवघडे, चंद्रबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज झोपरी. मी वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे. आज आपण BCom भाग 2चा उद्योजकतेची मूलतत्वे याविषयी ऐकणार आहोत, ज्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि बऱ्याच काही गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला सातत्याने या नवीन संकल्पना जर पाहाव्याशा वाटत असतील तर तुम्ही माझा विनोद अवघडे हा यूट्यूब चॅनल पाहू शकताय आणि जो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन गोष्टी मी अपलोड केल्यानंतर आपल्याला त्या सातत्यानं पाहता येतील. वर्ग BCom भाग 2 आणि सेमिस्टर 3 चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार आपल्याला जो हा उद्योजकतेची मूलतत्वे पेपर क्रमांक 1 आहे तो आपल्याला 50 मार्कासाठी देण्यात आलेला आहे. यासाठी एकूण 9 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्यामध्ये उद्योजकता महत्त्व व सिद्धांत, उद्योजकता विकास, उद्योजकता विकासाचे कार्य करणाऱ्या संस्था, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग भाग 1, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग भाग 2, सरकारचे धोरण व पाठबळ, लघु उद्योगाची स्थापना, उद्योजकतेतील अलीकडील प्रवाह, उद्योजकतेबाबत अलीकडील संकल्पना या प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या पेपरचं जे स्ट्रक्चर आहे किंवा प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते आपण पाहू शकतोय, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 7 असे एकूण 7 प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 1 मध्ये 3 शॉर्ट नोट्स म्हणजे टिपाद्या विचारल्या जातील, ज्या प्रत्येकी 5 मार्कासाठी असणार आहेत. त्या 3 पैकी 2 टिपाद्या आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 2 पासून ते प्रश्न क्रमांक 6 पर्यंत आपल्याला लघुत्तरी किंवा दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. आणि प्रश्न क्रमांक 7 मध्ये सुद्धा आपल्याला 3 टिपा द्या असा प्रश्न विचारला जाईल. त्यापैकी कोणत्याही 2 टिपा लिहिणं आपल्याला अत्यंत आवश्यक असेल. म्हणजेच 50 मार्कासाठी हा आपला प्रश्नपत्रिका असणार आहे. आता आपण पाहणार आहोत की प्रकरण क्रमांक 1 उद्योजक. तर उद्योजक कशाला म्हणायचे विद्यार्थ्यांनो? एका बाजूला लहान उद्योग असतील, मोठे उद्योग असतील किंवा मध्यम स्वरूपाचे जे उद्योग असतील, जे प्रामुख्यानं रोजगार निर्मितीचं काम करत असतात आणि देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्याचं काम हे उद्योजक करत असतात. आणि आपल्याला शिक्षण घेत असतानाच तांत्रिक शिक्षणाच्या आधारे किंवा विविध कौशल्याच्या आधारे आपण स्वतःचा व्यवसाय हा चालू करू शकतोय. व्यक्ती, समाज, प्रदेश, राज्य, राष्ट्र या सर्वांच्या आर्थिक प्रगतीचा अभ्यास केल्यास असं लक्षात येईल की उद्योजकता अस्तित्वात आहे, त्याच ठिकाणचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे आर्थिक विकासाचा मूलभूत पाया म्हणून आपल्याला उद्योजकतेकडे पाहता येईल, ज्यामध्ये कृषीविषयक काही व्यवसाय असतील, केमिकल इंडस्ट्री असेल, त्याचबरोबर वेगवेगळे बायो प्रोडक्ट्स असतील, साखर कारखाने असतील, यासारखे अनेक छोटे मोठे व्यवसाय आहेत, ज्या व्यवसायांवरती देशाचा आर्थिक विकास हा आधारलेला असतो. मग उद्योजक नेमकं आपल्याला कशाला म्हणायचं आहे किंवा कोणता उद्योजक हा व्यक्ती आपल्याला पात्र ठरवायचा आहे? वेबस्टर यांच्या मते आपल्याला असं दिसून येईल, जोखीम स्वीकारणारे व व्यवसायाचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय. यामधून असं आपल्याला लक्षात येते की जो व्यक्ती हा स्वतः जोखीम स्वीकारतोय, स्वतः भांडवलाची गुंतवणूक करतोय आणि तो इतर व्यक्तींसाठी रोजगाराची निर्मिती करतोय, त्याला आपण उद्योजक हा असं म्हणत असतो. आता त्याची वैशिष्ट्य आपण सांगूया. उद्योजक म्हणजे अशी व्यक्ती की जी नवीन उद्योग सुरू करत असते. उत्पादन घटकांना योग्य मोबदला देऊन स्वतःसाठी उत्पन्न मिळवण्याचं कार्य हा उद्योजक करत असतो. नवीन उपक्रम सुरू करण्याचा धोका आणि जोखीम स्वीकारण्याचं महत्त्वपूर्ण काम हे उद्योजकांच्या मार्फत केलं जातंय. त्यानंतर उद्योजक हा बदलांकडे संधी म्हणून पाहत असतो. कोणताही बदल स्वीकारत असताना त्यामधून आपल्याला नफा कसा प्राप्त होईल, समाजहित कसं जोपासता येईल आणि रोजगार निर्मिती ही जास्त प्रमाणात कशी होईल याचा विचार हा उद्योजकांच्याद्वारे केला जातोय. त्यानंतर उद्योजकाचे संसाधनांचे किंवा साधनांचे रूपांतर मध्ये तो करत असतो. म्हणजे कोणताही कच्चा माल घेतल्यानंतर त्यापासून पक्का माल तयार करणं, वेगवेगळी साधनं तयार करणं हे प्रमुख उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य हे उद्योजकांचं असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण पाहणार आहोत की उद्योजक संकल्पनेची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत. तर त्यामध्ये अशी काही वैशिष्ट्य आहेत जे आपण मगाशी अभ्यासली.
आता आपण पाहणार आहोत की उद्योजकाचे कार्य नेमके कोणते आहेत किंवा कोणती कार्य आपल्याला सांगता येतील. तर पहिलं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे की नवनिर्मिती करणं. उद्योजक विद्यार्थ्यांनो काय करत असतो की जो भविष्य काळाचा वेध घेतो, सामाजिक गरजा नेमक्या काय आहेत त्या गरजांना अनुसरून तो उत्पादनाची निर्मिती करत असतो. सातत्यानं ज्या वस्तू पारंपरिक पद्धतीने असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंमध्ये सतत काहीतरी बदल करत राहणं, सामाजिक गरजा ओळखणं, समाजातील व्यक्तींना कोणत्या प्रकारच्या वस्तू आवश्यक आहेत त्या वस्तूंचा पुरवठा करणं आणि नवनिर्मिती करण्याचं महत्त्वाचं कार्य हा उद्योजक करत असतो. त्यानंतर जोखीम स्वीकारणं. जोखीम स्वीकारण्याचं कार्य हा उद्योजकच करू शकतो, कारण तो काय करत असतो, स्वतः भांडवलाची गुंतवणूक करतो, तो इतरांना रोजगार देण्याचं काम करत असतो, म्हणजेच त्यानं त्यामध्ये जोखीम स्वीकारलेली असते. स्वतः तो भांडवलाची तो गुंतवणूक करतो, प्रत्येक निर्णय तो स्वतः घेतो, म्हणजे होणारा नफा तोटा या सगळ्या गोष्टींसाठी तो स्वतः जबाबदार असतो. म्हणजे खूप मोठ्या प्रकारची जोखीम ही त्यांनी स्वीकारलेली असते. धीरूभाई अंबानी हे नाव आपण ऐकलेलं असेल. आता आपण पाहतोय रिलायन्स इंडस्ट्री जी मुकेश अंबानी पाहतात, त्यानंतर अतुल बजाज असतील, राहुल बजाज असतील, त्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये काम करत असलेले अनेक उद्योजक असतील, चंदा कोचर जे आपल्याला माहीत आहेत. यासारखे अनेक उद्योजक हे जोखीम स्वीकारून आज देशाच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये कार्य करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचे एक आपल्याला कार्य पाहावं लागेल की निर्णय प्रक्रिया किंवा निर्णय घेणं. निर्णय घेण्याचं महत्त्वपूर्ण काम हे ते करत असतात. कर्मचाऱ्यांसारखं उद्योजकांचं नाहीये. उद्योजक हाच त्या व्यवसायाचा मालक असतो, तो स्वतःच त्या व्यवसायामध्ये निर्णय घेत असतो आणि निर्णय प्रक्रिया राबवण्याचं महत्त्वाचं काम तो करत असतो, कारण तो त्या व्यवसायाचा मालक असतो. तो जो निर्णय घेईल त्या निर्णयानुसार इतर कर्मचारी त्याचं अंमलबजावणी करण्याचं काम करत असतात. म्हणजे निर्णय घेण्याचं महत्त्वपूर्ण काम हे त्यांच्यामार्फत केलं जाणार आहे. त्यानंतर संघटनेची बांधणी करत असताना विद्यार्थ्यांनो, उद्योजक काय करणार आहे, एकापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना एकत्रित आणणार आहे, त्यांना तो रोजगार देणार आहे. व्यवसायाचं विशिष्ट उद्दिष्ट आपलं जे असेल ते उद्दिष्ट त्यांच्यापर्यंत तो उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे सांघिक बांधणी करण्याचं काम हा उद्योजक करणार आहे. तो संघटन बांधणी करेल, वेगवेगळ्या रोजगाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना तो एकत्रित करेल, म्हणजे संघ बांधणीचं काम तो करणार आहे. त्यानंतर वित्तीय नियोजनाचं काम हा उद्योजक करत असतो, कारण ज्यावेळी भांडवल तो स्वतः गुंतवत असतो आणि त्याविषयीचे सर्व अधिकार हे उद्योजकाला असणार आहेत. म्हणजेच वित्तीय नियोजन करण्याची महत्त्वाची जबाबदारी ही त्याला पार पाडावी लागणार आहे, कारण तो स्वतः मालक असतो, व्यवसायामध्ये सर्वाधिकार त्याच्याकडे असतात. म्हणजे वित्तीय नियोजनाचं महत्त्वाचं काम हे त्या व्यक्तीस करावं लागेल. त्यानंतर विपणन आणि व्यवस्थापन या नाण्याच्या दोन बाजू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्यावेळी कोणतंही उत्पादन केलं जातं ते उत्पादन हे प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पाठवत असताना त्यासाठी जाहिरात आणि वितरण साखळी ही सक्षम असावी लागते. म्हणजे विपणन आणि व्यवस्थापन करण्याचं काम सुद्धा उद्योजकालाच करावं लागणार आहे. त्यानंतर भिन्न भिन्न व्यवस्थापन कार्य, ज्यामध्ये नियंत्रण प्रक्रिया असेल, संघटन प्रक्रिया असेल, निर्णय प्रक्रिया असेल, पूर्वनियोजन असेल, प्रशिक्षण देणं असेल, प्रशिक्षणोत्तर वेगवेगळी कार्य असतील, त्या सगळ्या कार्यांची पूर्तता ही उद्योजकाला करावी लागते. त्यानंतर संचालन करणं किंवा नेतृत्व करणं. ज्यावेळी कर्मचारी कोणतंही काम करतो त्यावेळी त्याचं नेतृत्व करणारा व्यक्ती किंवा प्रतिनिधी जो असेल तो काय करत असतो, त्या कर्मचाऱ्यांना संबोधित करत असतो, मार्गदर्शन करत असतो. म्हणजे नेतृत्व करणारा हा व्यक्ती उद्योजक असणार आहे. उद्योजक ज्या पद्धतीचं काम करेल त्यानुसार त्याचा परिणाम हा कर्मचाऱ्यांवरती होत असतो, म्हणून तो एक योग्य नेतृत्वदाता असणं गरजेचं आहे. त्यानंतर नियंत्रण करत असताना उद्योजकच का महत्त्वाचा मानावा लागतो, कारण उद्योजक व्यवसायाचा मालक असल्यामुळे नफा किंवा होणाऱ्या तोट्यासाठी तो स्वतः जबाबदार असणार आहे. मग त्यामुळे त्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे. नियंत्रण प्रक्रिया यशस्वीपणे राबवणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पाहणार आहोत की यशस्वी उद्योजकांचे गुण हे नेमके कोणते असावेत, कोणत्या प्रकारचे गुण अपेक्षित आहेत. तर त्यामध्ये पहिला गुण आहे तो म्हणजे सिद्धी प्रेरणा. ज्यावेळी आपल्याला विद्यार्थ्यांनो उद्योजक म्हणून काम करायचं असतं त्यावेळी नवनिर्मिती क्षम विचार करण्याची क्षमता ही त्याच्याकडे असली पाहिजे. म्हणजे सर्जनशीलता आणि सिद्धी प्रेरणा, म्हणजे भविष्य काळाचा वेध घेण्याची क्षमता ही त्यांच्याकडे असली पाहिजे आणि सतत काहीतरी नवीन बदल घडवून आणणं.
ज्याच्यामध्ये समाजाचं हित दडलेलं असेल आणि समाजाला नवीन नवीन सेवा देण्याचं काम, वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम हे उद्योजकास करावं लागणार आहे. त्यानंतर जोखीम स्वीकारण्याची तयारी. उद्योजक हा व्यवसायाचा मालक असतो. कोणत्याही प्रकारचा नफा किंवा तोटा झाला तर त्याचा सर्वांगीण परिणाम हा त्या व्यवसायावरती होत असतो. म्हणजे जोखीम स्वीकारण्याची तयारी ही उद्योजकासच करावी लागते. उद्योजक हा त्या कर्मचाऱ्यांना किंवा जे कोण रोजगार असतील त्यांना तो प्रशिक्षण देईल, योग्य व्यवस्था करेल, वेगवेगळ्या सेवा सुविधा उपलब्ध करून देईल. परंतु जोखीम स्वीकारण्याची मानसिकता ही मात्र उद्योजकांकडेच असावी लागते. त्यानंतर आत्मविश्वास. आत्मविश्वास असणं का आवश्यक असतं किंवा आत्मविश्वासासाठी काय गरजेचं असतं नेमकं? आत्मविश्वास नेमका आपल्याला कशाला म्हणायचं? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. दोन व्यक्ती या नदीमधून एका बोटीमधून प्रवास करत असतात आणि काही वेळानंतर त्यांना असं जाणवतं की त्या बोटीला एक छिद्र पडलेलं आहे. आणि छिद्र पडलेलं जाणवल्यानंतर एक व्यक्ती काय म्हणतो की आता आपण मरणार आहे. आणि शेजारूनच एक पाण्याचा ओंडका चाललेला असतो पाण्यामधून. तो लाकडाचा ओंडका चालल्यानंतर पुढे गेल्यानंतर अडकतो आणि त्या लगेच ओंडका परत त्या गतीबरोबर चालत राहतो. तर तो एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला काय म्हणतो की आपण सुद्धा गतिशील असलं पाहिजे, परिवर्तनशील असलं पाहिजे. म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीला समजावून घेऊन त्यानुसार निर्णय घेण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे जरीही या बोटीला छिद्र पडलेलं असेल तरी सुद्धा आपण त्याच्यामधून वाचू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं इतर व्यक्तींसाठी आपण मार्गदर्शक असं काम करू शकतो. असा आत्मविश्वास हा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं असतं. एक मुंगी मित्रांनो हत्तीच्या कानामध्ये गेली तर हत्तीला त्रास देऊ शकते. म्हणजे जिथं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जे आपण म्हणतो त्या पद्धतीचा आत्मविश्वास हा यशस्वी उद्योजकाकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण पाहूया दूरदृष्टी. किती प्रकारचे बदल झालेले आहेत. 19वे शतक जर आपण पाहिलं, ज्या 19व्या शतकामध्ये वाहतुकीची साधनं ही मर्यादित होती, ज्यामध्ये सायकलीला जास्त महत्त्व दिलं जायचं. म्हणजे शरीरयष्टी व्यक्तींची चांगल्या पद्धतीची होती आणि जास्तीत जास्त प्रवास हा सायकलीवरती असायचा. चालत लोक जास्त फिरायचे. म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये चांगल्या सेवा या मिळत असायच्या. पण 21व्या शतकामध्ये जर आपण बघितलं तर काय, वाहनांची प्रचंड वर्दळ झालेली आहे, प्रदूषण वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ऑनलाईन पद्धतीनं खूप व्यवहार होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ग्राहकांना तात्काळ सेवा पाहिजे, किंमत कितीही असेल तरीसुद्धा ग्राहकांना तात्काळ सेवा पाहिजेत. म्हणजे काळ कसा बदलत चालला आहे. म्हणजे दूरदृष्टी ही उद्योजकाकडे असली पाहिजे की जास्तीत जास्त भविष्याचा वेध घेऊन निर्णय घेण्याची क्षमता ही दूरदृष्टीच्याच आधारे येऊ शकते. म्हणजे तो एक गुण यशस्वी उद्योजकांसाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा मानावा लागेल. त्यानंतर आपण पाहू शकतोय उत्साह. उत्साह का महत्त्वाचा आहे की आपण सातत्यानं मोटिवेट असलं पाहिजे, सातत्यानं आपण सेल्फ मोटिवेट राहिलं पाहिजे की जेणेकरून कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आली तर त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी चांगल्या पद्धतीनं काम करू शकतोय अशा पद्धतीचा उत्साह आपल्यामध्ये असला पाहिजे. जसं आपण ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणतो की 70% पेक्षा जास्त लोक ही आज शेतीवरती आधारित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. परंतु अमेरिकेच्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर आपल्या देशातला नवतरुण आणि तरुणांची संख्या जर आपण पाहिली तर देशामध्ये खूप मोठा बदल आपण करू शकतोय, आर्थिक प्रगती आपण करू शकतोय. परंतु यासाठी अल्पकालीन विकासाचा किंवा अल्पकालीन सुखाचा विचार न करता दीर्घकालीन प्रवास आपण कसा करू शकतोय किंवा दीर्घकालीन यश आपल्याला कसं प्राप्त होईल याचा विचार हा आपल्याला करणं विद्यार्थ्यांना गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला पाहिजे उत्साह. निरुत्साही माणूस हा कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्याच्याकडे प्रचंड जर उत्साह असेल, जगण्याची उमेद असेल, कष्ट करण्याची ताकद असेल, कष्ट करण्याची जिद्द असेल तर तोच व्यक्ती, तोच उद्योजक हा या परिस्थितीमध्ये टिकू शकतोय. ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि यामधून एक लक्षात ठेवा तुम्ही, कोणताही व्यवसाय हा अनुकूल परिस्थिती मिळाल्यानंतर कोणीही सुरू करू शकतो. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो व्यक्ती व्यवसायाची स्थापना करतो, व्यवसायाची सुरुवात करतो, तो व्यवसाय हा दीर्घकाळापर्यंत टिकू शकतो. आपल्याला माहीत असेल की पूर्वी लोक म्हणायचे की काळ्या पाषाणामध्ये जर पाणी लागलं, विहिरीचं काम चालू असेल आणि पाषाणामध्ये जर पाणी लागलेलं असेल तर ते चिरंतन काळापर्यंत टिकत असतं. म्हणजे कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नसतो आणि म्हणून उत्साह हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं की संयम. संयम का महत्त्वाचा आहे बरं? किंवा संयम असणं का गरजेचं आहे आपल्याकडं? की सहनशीलता पाहिजे आपल्याकडं.
सहनशीलता जर आपल्याकडे असेल तर आपण कोणत्याही पद्धतीचं आपण काम करू शकतोय. जसं माती आणि पाणी एकत्रित आली तर चिखल तयार होतं. पण कुंभार काय करतो, त्या मातीपासून त्या चिखलापासून योग्य मूर्ती घडवतो. एखादा दगड असेल तर त्या दगडाला छणीपासून घाव दिले जातात, त्या दगडाला फोडलं जातं आणि त्यापासून एक मूर्ती तयार केली जाते. पण आपण मूर्ती आपण पाहत असतो, पण कोणतेही घाव त्याच्यावरती पडल्याशिवाय आपण परिपूर्ण होऊ शकत नाही. एखाद्या वाटीमध्ये साखर असेल आणि आपण त्या वाटीमधल्या साखरेकडे पाहत बसलो तर त्याची चव आपल्याला विद्यार्थ्यांना येत नाही. त्या साखरेची चव आपण चाखल्याशिवाय आपल्याला ती साखर गोड आहे हे कळत नाही. याचा अर्थ अनुभव आपल्याला मिळाल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही, हे आपल्याला यामधून पाहायला मिळते. त्यानंतर निर्णय क्षमता. निर्णय क्षमता का महत्त्वाची आहे, की व्यवसायामध्ये आपण मुख्य व्यक्ती असणार आहोत, मालक आपण असणार आहोत. म्हणजे आपण निर्णय घेतल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम हे व्यवसायामध्ये सहभागी इतर व्यक्ती करणार आहेत. म्हणजे निर्णय क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर प्रेरक. प्रेरक कशाला म्हणायचं, की जो व्यक्ती सातत्यानं कार्यप्रेरित असतो, इतरांनाही तो मोटिवेट करतो, स्वतः तो कार्यप्रेरित असतो, त्याला आपण म्हणायचे प्रेरक. म्हणजे प्रेरक हा घटक आपल्याला महत्त्वाचा आहे. त्यानंतर चारित्र्य. चारित्र्य म्हणजे आपल्याकडं प्रचंड प्रामाणिकता पाहिजे. आपल्या एवढं बाजारपेठेमध्ये क्रेडिट असलं पाहिजे की आपल्या चारित्र्यावरती विश्वास ठेवून लोकांनी आपल्या व्यवसायाकडं खूप चांगल्या नजरेनं पाहिलं पाहिजे. म्हणजे आपलं चारित्र्य खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर कौशल्य. कौशल्य आपल्याकडं असल्याशिवाय आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की कौशल्याशिवाय आपण जगूच शकणार नाही. म्हणजे आज अशी कोणतीही इन्स्टिट्यूशन नाही आहे की तुम्ही ग्रॅज्युएट व्हा, पोस्ट ग्रॅज्युएट व्हा आणि त्यानंतर तुम्हाला तात्काळ नोकऱ्या मिळतील. ही परिस्थिती राहिलेली नाही आहे. कोणत्या प्रकारची कौशल्य तर नेमकी आपल्याला कोणती पाहिजेत. आपण काय करतो, की चला मला BA करायचे, BCom करायचे, BSc करायचे किंवा MBBS करायचे. शेजारचा काय सांगतोय किंवा शेजारचा मित्र काय म्हणतोय, तो काय करतोय ते पाहून आपण करत असतो. म्हणजे आपण काय करतो, इतरांचा अनुभव घेऊन त्यांच्यानुसार आपण काय करत असतो, त्या विशिष्ट क्षेत्राची निवड करत असतो. पण आपल्याला आवश्यक काय आहे, आपण स्वतःचा मार्ग हा आपल्याला तयार करता आला पाहिजे. आणि जर आपण स्वतःचा मार्ग तयार करू शकलो तर आपल्या वाटेवरून इतर लोक चालणार आहेत याचं भान आपल्याला ठेवावं लागेल. आपल्याला संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे, आपलं टायपिंग झालं पाहिजे. वेगवेगळे टायपिंगचे कोर्सेस करत असताना वेगवेगळे फोटोशॉपीचे आपण कोर्सेस केले पाहिजेत. आज इव्हेंट मॅनेजमेंटला वाव आहे, स्ट्रेस मॅनेजमेंटला वाव आहे, प्रचंड काउन्सिलिंगला वाव आहे. ऑफिसलेस, कॅशलेस आणि कॅपिटल लेस आपण वेगवेगळे व्यवसाय सुरू करू शकतोय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्यथा आपण जर पारंपरिक गोष्टींचा जर विचार करत राहिलो तर मात्र आपल्याला कुठंतरी स्पर्धेमधून मागं जावं लागेल. अन्यथा आपण स्पर्धात्मक फायदा जर मिळवायचा असेल, यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर मात्र आपल्याकडचे कौशल्य ही अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी असतात, पण एखादा विद्यार्थी प्रचंड संवाद कौशल्य हे त्याच्याकडे असतं आणि बोलण्याच्या आधारावरती तो जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध होऊ शकतो. ही कौशल्याची कला आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे लिहिण्याचं कौशल्य प्रचंड असतं, पण तो बोलू शकत नसतो. म्हणजे कौशल्याच्या आधारावरतीच तो काय करू शकतोय, चांगल्या पद्धतीनं राहू शकतोय. त्यानंतर चिकाटी आवश्यक का आहे? चिकाटी आवश्यक असणं का, की प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. की व्यवसायामध्ये असं नाही की व्यवसाय चालू केलाय आणि मला लगेच नफा व्हायला चालू होईल किंवा तोटा होईल, सांगू शकत नाही आपण. मग चिकाटी आपल्याकडे का पाहिजे, की जरी मला प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागलं तरी सुद्धा त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये यश प्राप्त करण्याची जिद्द ही आपल्याकडे असली पाहिजे आणि त्यासाठी चिकाटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये पारंगत आपण असलं पाहिजे. आता कोणती तंत्रज्ञान आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे? विद्यार्थ्यांनी एक समजावून घ्या की आता सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हटलं जातंय. परदेशामध्ये आज जास्तीत जास्त कार्यासाठी रोबोटचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण बँकिंगचं उदाहरण घेतलं तर ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केले जातात. ज्या ठिकाणी 50-60 लोक काम करत होती त्या ठिकाणी आज एक संगणक काम करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मग जर समजा बेरोजगारी येत असेल तर आपण तंत्रज्ञान स्वीकारायचं नाही का? किंवा यंत्र आपली जागा घेतात, मग मनुष्यबळ त्या ठिकाणी कमी होतंय, मग तो बदल आपण स्वीकारायचा का? अनेक प्रश्नचिन्ह आहेत. पण आपल्याला काय करायचं आहे, की या नवीन तंत्रज्ञानाचा अवगत करून नवीन तंत्रज्ञान शिकून आपण त्यामध्ये थोडंसं परफेक्ट होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर संशोधक वृत्ती.
संशोधक वृत्ती आपल्याकडे का असली पाहिजे? संशोधक वृत्ती म्हणजे नेमकं काय, की आपण सतत काहीतरी संशोधन करत राहिलं पाहिजे, की मी या क्षेत्रामध्ये मी समजा कॉमर्स घेतलं, मी समजा आर्ट्स घेतलं किंवा मी सायन्स फॅकल्टीमध्ये काम करतोय. तर कोणत्याही फॅकल्टीमध्ये काम करत असताना आपण संशोधन करू शकतोय याच्यावरती आपला पहिल्यांदा विश्वास असला पाहिजे. म्हणजे मी कॉमर्समध्ये असेल तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी मी काय करू शकतोय, उद्योजकासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी मी काय करू शकतोय हे आपण विचार केला पाहिजे. त्यानंतर बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता. बदलाशी जुळवून घ्यायचं म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं आहे. आज हे दिवस राहिले नाहीत की मी एखाद्या विशिष्ट तालुक्यामध्ये शिकलो किंवा एखाद्या गावामध्ये शिकलो आणि याच गावात, याच तालुक्यात, याच जिल्ह्यात मला नोकरी करायला मिळेल हे आपण आज सांगू शकत नाही. कदाचित आपण महाराष्ट्रामध्ये शिकलो तर कदाचित दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला काम करायला जावं लागेल. आज एका तालुक्यामध्ये आपण शिकलो कदाचित परजिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरीसाठी जावं लागेल, इतर व्यवसायांसाठी आपल्याला जावं लागेल. समजा आज मी एका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एखादं उत्पादन घेतोय तर त्या उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी मला इतर जिल्ह्यांमध्ये जावं लागेल, इतर बाजारपेठांमध्ये जावं लागेल. मग आपल्याला विचार काय करायचा आहे की बदल आपल्याला सामावून घेता आला पाहिजे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जसे वेगवेगळे ऋतू असतात त्या प्रत्येक ऋतूनुसार व्यवसायामध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये ते बदल स्वीकारण्याची क्षमता हे आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर मानवी संबंध जोपासण्याची क्षमता. मानवी संबंध जोपासण्याची क्षमता का असणं आपल्याकडे आवश्यक आहे? जर आपली कनेक्टिव्हिटी चांगली असेल, मनुष्य संपर्क जर आपला चांगला असेल तरच आपण काय करू शकतोय, यशस्वी उद्योजक होऊ शकतोय. कारण माणूस हाच माणसाला खूप मोठं वरदान आहे. माणूस हाच माणसाला चांगला असतो, म्हणून मानवी संबंध जोपासण्याची क्षमता सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर संवाद. संवाद का महत्त्वाचा आपल्याला मानायचा आहे, की आपण चांगलं बोललं पाहिजे. चांगला संवाद कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळी एखादे उद्योजक म्हणून काम करू त्यावेळी आपला प्रचार हा बाजारपेठेतील माउथ पब्लिसिटी होत असते. एक व्यावसायिक हा इतर व्यावसायिकांपर्यंत, एक ग्राहक हा इतर ग्राहकांपर्यंत आपली माहिती देत असतो. त्यामुळे संवाद क्षमता ही आपल्याकडं असली पाहिजे. आता आपण पाहणार आहोत की उद्योजकांचे प्रकार नेमके कोणते. अनेक प्रकार आहेत उद्योजकांचे. त्यामध्ये पहिला आहे की व्यावसायिक क्षेत्रानुसार उद्योजक. व्यावसायिक क्षेत्र जसं मी सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आज आहेत ज्याच्यामध्ये व्यावसायिक क्षेत्रानुसार उद्योजक. उदाहरणार्थ समजा पहिला आपण पाहिजे की औद्योगिक उद्योजक. जो एखादा उद्योजक हा स्वतः एखादा उद्योजकाच्या माध्यमातून किंवा उद्योगाद्वारे उत्पादनाची निर्मिती करतोय त्याचा समावेश आपल्याला यामध्ये करावा लागेल. व्यापारी उद्योजक जो काय करत असतो, कच्च्या मालाची खरेदी करतो, ठराविक उत्पादनाची निर्मिती करतो, त्याची पुनर्विक्री सातत्यानं करत असतो, त्यांचा समावेश आपल्याला यामध्ये करता येईल. त्यानंतर सेवा उद्योजक, सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टर ही तर खूप मोठी संधी आहे आपल्यासाठी. म्हणजे जो उद्योजक सेवा उद्योजक म्हणून काम करत असतो त्याला आपल्याला सेवा उद्योजक म्हणायचं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की समजा भौगोलिक क्षेत्रानुसार कोणते उद्योजक. तर पहिला आहे की समजा शहरी उद्योजक. जो उद्योजक हा शहरामध्येच विशिष्ट काम करत असतो किंवा शहरामध्येच रोजगार निर्मितीचं काम करत असतो त्याला म्हणायचं शहरी उद्योजक. जो ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणारा उद्योजक असतो, उद्योग करणारा जो उद्योजक असतो त्याला म्हणायचं आपल्याला ग्रामीण उद्योजक. आता आपण पाहणार आहोत की भेदानुसार उद्योजक. म्हणजेच पुरुष उद्योजक आणि महिला उद्योजक. तंत्रज्ञानाच्या वापरानुसार उद्योजक. त्यामध्ये तांत्रिक उद्योजक आहे, बिगर तांत्रिक उद्योजक आहे. म्हणजे जो तंत्रज्ञानाचा आधार घेणार आहे त्याला आपल्याला तांत्रिक म्हणायचं आहे. जो तंत्रज्ञानाशिवाय काम करू शकतो त्याला आपण बिगर तांत्रिक म्हणायचं आहे. यामध्ये प्रशिक्षण घेणारे आणि प्रशिक्षण न घेणारे सुद्धा आपण विचारात घेऊ शकतोय. आता आपण पाहूया की समजा प्रोत्साहनानुसार असणारे उद्योजक नेमके कोणते आहेत. तर त्यामध्ये निव्वळ आणि शुद्ध उद्योजक. म्हणजे परफेक्ट ते प्रोत्साहन सेल्फ मोटिवेट होऊन जे झालेले उद्योजक असतात त्यांचा समावेश आपल्याला यामध्ये शुद्ध उद्योजक म्हणायचे आपल्याला त्यांना. त्यानंतर प्रोत्साहन घेऊन जे उद्योजक तयार होतात त्यांना म्हणायचे आपल्याला प्रोत्साहित उद्योजक. त्यानंतर उद्योजकांच्या वृत्तीनुसार हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये नवनिर्मितीवादी उद्योजक. म्हणजे जो उद्योजक इतर व्यवसायांप्रमाणे किंवा स्वतः नवनिर्मितीक्षम उत्पादनांची निर्मिती करतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, नवनिर्मितीवादी उद्योजक. त्यानंतर अनुकरणवादी उद्योजक. म्हणजे जो उद्योजक इतर व्यवसायांमध्ये जे काम केलं जातं, जी कार्य केली जातात त्याप्रमाणे आपण सुद्धा व्यवसायामध्ये उत्पादनांची निर्मिती केली पाहिजे असं वाटतं त्याला आपण म्हणायचं अनुकरणवादी उद्योजक. त्यानंतर परंपरावादी उद्योजक.
म्हणजे एखाद्या कुटुंबातला एखादा व्यक्ती खूप वर्षापासून जर समजा उद्योजकतेमध्ये काम करत असाल आणि त्याच प्रकारचा व्यवसाय जर संबंधित दुसऱ्या पिढीतील उद्योजकांना चालू केला तर त्याला म्हणायचं परंपरावादी उद्योजक. यामध्ये पारंपरिक उत्पादनांचा आपल्याला सुद्धा समावेश करता येईल. त्यानंतर परिवर्तनवादी उद्योजक हा सुद्धा आपल्याला पाहता येईल. आता आपण पाहूया की उद्योजक बनण्यामधील अडथळे नेमके कोणते आहेत. प्रत्येक ठिकाणी अडथळे आहेत. जर आपण समाजातल्या प्रत्येक घटकांचा जर विचार केला विद्यार्थ्यांनो, तर कोणतीही गोष्ट ही सहज पद्धतीनं आपल्याला उपलब्ध होईल असं नाही. प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडथळे आहेत. आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत असताना किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला अडथळे हे येतच असतात. आणि जसं सुख आहे, सुखानंतर दुःख येत असतं. जसं सूर्यास्तानंतर सूर्योदय होत असतो, सूर्योदयानंतर पुन्हा सूर्यास्त होत असतो. हे निसर्ग चक्र आहे आणि या चक्रामध्ये आपल्याला काही अडथळे असतात आणि त्या अडथळ्यांना सामोरं जाऊन ज्यावेळी आपण यशस्वी होत असतो, ती मजा आणि तो आनंद, ते समाधान हे खूप मोठं असतं. आता त्यामधले काही आपण अडथळे पाहूया की समजा व्यक्तिगत किंवा अंतर्गत घटक, ज्यामध्ये सिद्धी प्रेरणेचा अभाव. म्हणजे काही व्यक्ती हे सातत्याने निरुत्साही असतात. मला असं करता येईल का, मला तो व्यवसाय चालू करता येईल का, मला नफाच होईल का, मला फायदाच होईल का. अरे तो आधी व्यवसाय चालू कर ना. व्यवसाय चालू करण्यापूर्वी आपण काय म्हणतो की मला असं होईल का, तसं होईल का, मग मला तोटाच होईल आणि मग मला अडथळे निर्माण होतील. याला म्हणायचं सिद्धी प्रेरणेचा अभाव. त्यानंतर मानसशास्त्रीय घटक. काही लोक आयुष्यामध्ये सतत कमकुवत असतात. सतत नकारात्मक विचार करणं की मी असं केलं तर तसं होईल आणि मी असा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम असा होईल. परंतु एखाद्या क्षेत्रामध्ये आपण उतरल्याशिवाय आपल्याला समजणारच नाही ना की मी काय करू शकतोय. आणि जर आपण सतत निगेटिव्ह विचार करत राहिलो, नकारात्मक विचार करत राहिलो, तर आपण कधीच प्रगती करू शकत नाही. म्हणजे मानसशास्त्रीय घटक हा खूप महत्त्वाचा आहे. कारण जर आपण सकारात्मक विचार ठेवले नाही, उदाहरणार्थ समजा एखाद्या कुटुंबामध्ये मुलगी असेल आणि समजा आई वडिलांना वाटलं की या मुलीचं लग्न करायचं, तर त्यांना काय वाटतं की नवरा हा नोकरदार असावा. कोणाला असं वाटतं का की आपल्या मुलीचा होणारा नवरा किंवा आपला जावई हा शेतकरी असावा. फार अल्प प्रमाणामध्ये ही परिस्थिती आपल्याला जाणवते. म्हणजे एक ती मानसशास्त्रीय प्रवृत्ती झालेली आहे आणि समाज हा त्या पद्धतीनं चालत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी. जर समजा व्यावसायिक पार्श्वभूमी जर आपल्याला नसेल, उद्योजकीय पार्श्वभूमी जर आपल्याला नसेल, तर सुद्धा आपल्याला अडथळे निर्माण होत असतात. त्यानंतर शैक्षणिक पार्श्वभूमी. असे काही व्यवसाय असतात की ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. समजा इंजिनिअरिंग फील्ड जर आपण घेतला, एखादा खूप मोठा बिल्डर किंवा कॉन्ट्रॅक्टर कधी होत असतो, त्याच्याकडे इंजिनिअरिंगची पदवी असली पाहिजे, म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिजे. म्हणजे फक्त इच्छा असून चालणार नाही. एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला डॉक्टर व्हायचं आहे, त्याला वाटतं की डॉक्टरवर मला ट्रीटमेंट करत बसायचं आहे, पण त्याच्याकडं MBBS किंवा इतर काही वैद्यकीय डिग्री असल्याशिवाय तो डॉक्टरचं काम करू शकत नाही. म्हणून समाजरचना अशी झालेली आहे की समजा एखादा व्यक्ती आजारी पडला तर तो डॉक्टरकडे जातो का, तो वकिलाकडे जातो की मला असं असं व्हायला लागलं म्हणून. तो जात नाही, तो जातो डॉक्टरांकडेच. कोर्ट मॅटर असेल तर आपण वकिलाकडे जातो, त्यावेळी काय आपण जात नाही डॉक्टरांकडं की असं असं झालंय. म्हणजे एक ती समाज रचना निर्माण झालेली आहे. म्हणजे तशा पद्धतीची पार्श्वभूमी जर नसेल, मग मात्र आपल्याला उद्योजक बनताना अडथळे निर्माण होतात. त्यानंतर व्यवस्थापकीय कौशल्य नसेल तर. व्यवस्थापकीय कौशल्य का आवश्यक आहे. काही लोकांना अपडेट राहण्याची सवय नसते. म्हणजे सातत्यानं अस्वच्छ राहणं, विचार चुकीचे ठेवणं, कोणत्याही प्रकारचं नियोजन न करणं, व्यवस्थापन करण्याची सवय नसणं आणि त्यामुळं ती लोक कधीच योग्य पद्धतीनं उद्योजक होऊ शकत नाहीत. त्यानंतर सामाजिक घटक. एक सामाजिक घटकांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपण काय करत असतो, आपल्या घरात सुद्धा बघा, आपल्याला नेहमी बाहेरची शेजारची उदाहरणे केली जातात. तो काय करतोय बघा किंवा ती काय करते बघा आणि तुम्ही काय करताय. पण आपण असा विचार केला पाहिजे की इतरांपेक्षा मी काय करू शकतो. कारण हा सामाजिक घटकच आहे, अडथळा आहे उद्योजक बनत असताना. म्हणजे 5,000ची नोकरी स्वीकारायला आम्ही तयार असतो, पण तेच 5,000 गुंतवून आम्हाला उद्योजक होण्याची संधी निर्माण झाली तर सामाजिक घटकांमध्ये ते मोटिवेशन आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे ती अडचण ही त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्यानंतर आपण पाहूया की आर्थिक घटक. काही लोक असे असतात ज्यांच्याकडे भांडवल आहे पण व्यवसाय करण्याची इच्छा नाही. काही लोकांना व्यवसाय करण्याची प्रचंड इच्छा आहे पण पैसा नाही.
म्हणजे समाजाची ही एक रीत आहे किंवा निसर्ग चक्र त्या पद्धतीचं चाललेलं आहे, की कोणत्याही व्यक्तीकडं सगळ्याच गोष्टी असतील असं नाही. कोणाकडं पैसा असेल, कोणाकडं वाहतुकीची साधनं असतील, कोणाकडं भांडवल नसेल, कोणाकडं जागा नसेल, म्हणजे सगळेच घटक एखाद्या व्यक्तीकडे नसतात. म्हणजे असे अनेक उद्योजक आहेत. विठ्ठल कामत आपल्याला नाव माहिती आहे, हॉटेल व्यावसायिकामध्ये आज प्रचंड गाजलेलं नाव आहे हे. म्हणजे ज्या व्यक्तींनी काहीही नसताना शून्यातून विश्व निर्माण केलं. मग आर्थिक घटकांचा आपल्याला विचार या ठिकाणी करावा लागेल. सांस्कृतिक आणि राजकीय घटक म्हणजे उद्योजक बनत असताना आपले अडथळे काय निर्माण होतात. समजा राजकीय धोरणं सातत्याने बदलत असतात. त्यामुळे आपल्याला उद्योजक बनत असताना वेगवेगळ्या अडचणी येऊ शकतात. सांस्कृतिक काही घटक असतात. संस्कृतीचा विचार केला जातो की मी या सांस्कृतिक घटकाशी किंवा पार्श्वभूमीशी बिलॉंग करतोय आणि मग मी त्या व्यवसायामध्ये का उतरू. अशा काही अडचणी येऊ शकतात. तांत्रिक घटक जे शैक्षणिक मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते. शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला असं काय सांगता येईल की आपण समजा ग्रामीण भागामध्ये राहत असलो तर कारणं सांगण्याची जर आपल्याला सवय लागली की मी ग्रामीण भागामध्ये राहतोय, मला शहरी भागासारख्या फॅसिलिटी कुठं आहेत किंवा मला या चांगल्या सगळ्या सेवा सुविधा कुठं उपलब्ध आहेत का, मला क्लासेस आहेत का, तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत का, अशा जर सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मात्र या फॅसिलिटेशन आपल्याला मिळणार नाही हे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या अडचणी निर्माण होतील. वेगवेगळी कायदेविषयक जी धोरणं आहेत ती धोरणंसुद्धा याच्यामध्ये अडथळापूर्ण असलेली आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरण. आज जागतिक स्पर्धा जी निर्माण होते त्या स्पर्धेचं रूपांतर हे आपल्या नफ्यामध्ये पण आपण करू शकतोय आणि विचार केला तर खूप मोठे अडथळे पण आपल्यासमोर आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यावरणाचा आपल्याला विचार हा त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पाहूया की आधुनिक काळातील सध्याच्या उद्योगासमोरील आव्हानं नेमकी किंवा क्षितिजं काय आहेत. कुठल्या प्रकारच्या आव्हानं आहेत आज आपल्यासमोर. तीव्र आणि व्यापक स्पर्धा. आज असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाहीये की ज्याच्यामध्ये स्पर्धा नाहीये. असं कुठलंच क्षेत्र नाहीये की ज्यामध्ये स्पर्धा नाही. त्यामुळं तीव्र स्पर्धा आहे हेच आपल्याला गृहीत मानावं लागेल आणि तो स्पर्धात्मक फायदा मिळवण्याचा प्रयत्न हा सातत्यानं आपल्याला करणं गरजेचं आणि हे खूप मोठं आव्हान आपल्यासमोर असेल. आणि त्यामुळे व्यापक स्पर्धा निर्माण झालेली आहे. ज्यांच्याकडं कौशल्य आहेत, तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य आहेत, चांगलं शिक्षण घेतलेलं आहे, अनुभव आहे, त्या व्यक्ती आज यश प्राप्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्या व्यक्तीला जास्त मार्क आहेत तो कदाचित एखाद्या कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असतो, परंतु ज्याच्याकडे मार्क नाहीत पण विचार चांगले आहेत तो व्यक्ती आज यशस्वी उद्योजक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एक आव्हान आहे आणि त्या आव्हानाचा सामना आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यानंतर बदलाशी जुळवून घेणं. बदलाशी जुळवून का आपल्याला घ्यायचं आहे बरं. बदल हे आपण स्वीकारलेच पाहिजेत. लाजाळूचं झाड आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. लाजाळूच्या झाडाच्या पानाला जर आपण हात लावला की ती पानं जुळून घेतात परस्परामध्ये. म्हणजे त्यांना स्पर्श हा नको असतो. म्हणजे बदल आपल्याला स्वीकारायचे आहेत. म्हणजे कोणते स्वीकारायचे आहेत की मला गतिशीलतेनुसार जायचं आहे. आपली गती आपल्याला वाढवायची, विचार आपल्याला बदलायचे आहेत आणि परिवर्तनशील विचारांना घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं काम हे करू शकतोय. त्यानंतर उत्पादन घटकांची उपलब्धता. उत्पादन घटकांसाठी आपल्याला कच्च्या मालाची प्रचंड आवश्यकता भासणार आहे आणि ज्या समस्या आपण पाहतोय गेल्या काही वर्षांमधल्या, पावसाचं प्रमाण कमी आहे, काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, काही भागामध्ये अतिपाऊस आहे, महापूर येऊन चाललेले आहेत, अगदी जलमय परिस्थिती निर्माण झाली होती कोल्हापूरमध्ये. तर म्हणजे या प्रचंड उत्पादन घटकांची उपलब्धता जर आपल्याला करायची असेल तर कच्चा माल आपल्याला हा पाहावा लागेल आणि कच्च्या मालाला अनुसरून, उपलब्धतेला अनुसरूनच आपल्याला निर्णय घेणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया की समजा भांडवल उभारणी. आता भांडवल उभारणी करत असताना आपण काय केलं पाहिजे की पहिल्यांदा भांडवल उभारण्यासाठी सोर्स कोणते आहेत. बँक आपल्याला उपलब्ध होईल का. त्यानंतर नातेवाईक असतील, नातेवाईकांकडून आपल्याला काही रक्कम उपलब्ध होईल का. स्वमालकीचं काही भांडवल असेल का. शेअर्सच्या माध्यमातून आपण भांडवल उभा करू शकतोय का. ते पण खूप मोठं आपलं आव्हान आपल्यासमोर असणार आहे. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब हा करणं आपल्याला काळाची गरज आहे. म्हणजे पारंपरिक गोष्टींच्या बरोबरच, पारंपरिक साधनांच्या बरोबरच आपल्याला असा विचार करावा लागेल की आपण स्वतः की त्या पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान हे अवगत केलं पाहिजे. त्याचं प्रशिक्षणाचे वेगवेगळे आयोजित करून ती प्रशिक्षण आपण पूर्ण केली पाहिजेत. कारण आपल्याकडे जर कौशल्य असेल तर आपण ते इतरांना देऊ शकतोय. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय दर्जावरती काम करत असताना आपल्याला काय करावं लागेल
आपली क्वालिटी वाढवावी लागेल, दर्जा वाढवावा लागेल, व्यवसायातलं उत्पादकतेचं प्रमाण वाढवावं लागेल, त्याचा दर्जा आपल्याला सुधारावा लागेल. म्हणजे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगलं मनुष्यबळ का पाहिजे आपल्याला? आज जर परिस्थिती आपण पाहिली, 100 विद्यार्थ्यांचा जर आपण रेशो पाहिला, 100 विद्यार्थ्याच्या पाठीमागं 4 ते 5च व्यक्ती असतात की ज्यांना शेतकरी व्हावं वाटतं किंवा स्वतःचा उद्योग स्थापन करावा वाटतो. 90 लोकांना का वाटत नाही हो की मला व्यवसाय करावा? प्रत्येक जणाला वाटतं की मी नोकरी करेन, मला बँकिंग करायचे किंवा हे करायचे ते करायचे. आपण म्हणतो सगळ्या गोष्टी कराव्यात, प्रयत्न करावेत, वेगवेगळ्या पर्यायांचा आपण अभ्यास करावा. पण आपण काय करत असतो की कोणत्याही गोष्टींचा आपण अनुभव घेत नाही. आणि अनुभव नसल्यामुळं आणि आपल्याकडं कौशल्य नसल्यामुळं चांगलं मनुष्यबळ हे व्यवसायासाठी उपलब्ध होत नाही. आणि चांगल्या मनुष्यबळाच्या अभावामुळंच ही परिस्थिती निर्माण होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहणार आहोत की समजा ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा नेमक्या कोणत्या आहेत. तर ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा नेमक्या कोणत्या आहेत? तर जर आपण पाहिलं तर ग्राहकांना चांगल्या प्रकारच्या सेवा आवश्यक आहेत आणि त्या सेवा आवश्यक आहेत आणि त्याची पूर्तता जर करायची असेल तर ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण जर आपल्याला करायचं असेल तर यशस्वी उद्योजकांच्या समोर या प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर पर्यावरणपूरक कामकाज हे आपल्याला जर करायचं असेल, म्हणजे आपण म्हणतो की पर्यावरणाला अनुकूल जर आपल्याला परिस्थितीचा विचार करायचा असेल तर आपण काय करू शकतोय की पर्यावरणपूरक हे कामकाज करण्याचं आव्हान हे आपल्यासमोर असलेला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर उद्योजक आणि संशोधन विकास हा महत्त्वाचा आपल्याला का मानायचा आहे? कारण संशोधक प्रवृत्ती जर आपल्याकडे नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचा विकास हा करू शकणार नाही. आणि म्हणून उद्योजकतेमध्ये त्या प्रकारच्या अडचणी असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर संशोधन विकास करत असताना ज्या अडचणी निर्माण होणार आहेत त्यामध्ये ज्या डेव्हलपमेंटच्या किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आंतरराष्ट्रीय राजकीय पर्यावरण काय आहे नेमकं ते आपल्याला समजावून घ्यावं लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकीय पर्यावरणामध्ये असलेली वेगवेगळ्या समस्या आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. त्यानंतर सामाजिक जबाबदारी. जो फंड आपल्या व्यवसायामध्ये काम करत असतो किंवा जो फंड आपल्याकडे उपलब्ध होत असतो त्याला सामाजिक जबाबदारीची जाणीव विचारात घेऊन आपल्याला काय करावं लागेल की सामाजिक विकासासाठी सुद्धा तो फंड वापरणं आवश्यक आहे. म्हणजे ते सुद्धा खूप मोठं आव्हान असणार आहे की कोणतंही काम करत असताना किंवा कोणताही निर्णय घेत असताना आपण सामाजिक जबाबदारीचं भान हे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचं हे पहिलं प्रकरण पूर्ण झालं. आता आपण प्रकरण क्रमांक 2 पाहणार आहोत, उद्योजकता महत्त्व. उद्योजकता महत्त्व जर आपण पाहिलं या प्रकरणामध्ये आपल्याला काय पाहायचं की उद्योजकता हा शब्द एकतर इंग्रजी शब्दाला एक समान म्हणून ऑन्ट्रप्रेनर म्हणून शब्द वापरला जातो आणि मुळात फ्रेंच भाषेतून हा शब्द आलेला आहे. फ्रेंच भाषेतील शब्दाचा अर्थ अंगीकार करणं, व्यवसाय संधीचा पाठपुरावा करणं, नाविन्यपूर्ण बदल करणं आणि लोकांच्या गरजा पूर्ण करणं असे वेगवेगळे अर्थ या संकल्पनेमधून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण आता त्याच्यात पाहूया की उद्योजकता ही सर्जनात्मक क्रिया आहे. कोणत्याही व्यवसायाचे संचालन करताना सामान्यपणे ज्या गोष्टी केल्या जात नाहीत अशा गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करण्याच्या क्रिया उद्योजकतेमध्ये समाविष्ट होतात. आता आपण पाहणार आहोत की उद्योजकतेचं स्वरूप नेमकं काय आहे. काय स्वरूप आहे उद्योजकतेचं? तर पहिला आहे मुद्दा नवनिर्मिती. म्हणजे आपण प्रथम काय केलं पाहिजे? नवनिर्मिती केली पाहिजे. कोणतंही काम करत असताना, कोणतंही उत्पादन घेत असताना नवनिर्मितीक्षम आपण विचार केला पाहिजे. नवीन प्रकारची उत्पादनं आपण तयार केली पाहिजेत, जी उत्पादनं ही अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. आणि मगच आपण काय करू शकतोय? उद्योजकतेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतोय. यश मिळवण्याची प्रेरणा आपण जर विचारात घेतली, उद्योजकतेचं स्वरूप काय सांगायचं आपल्याला की आपल्याला यश मिळवण्यासाठी कार्यप्रेरक असणं अत्यंत आवश्यक आहे. संघटनेची उभारणी आपल्याला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. म्हणजे योग्य मनुष्यबळ जर आपल्याकडे असेल तर सांघिक उभारणी आपल्याला त्या ठिकाणी करता आली पाहिजे. त्यानंतर कौशल्य आणि समस्यांची सोडवणूक आपल्याला करता आली पाहिजे. व्यवस्थापकीय कौशल्य जर आपण विचारात घेतलं आणि समस्यांची सोडवणूक करण्याचं काम सुद्धा आपल्याला उद्योजकतेमध्ये करावं लागणार आहे. आता आपण पाहणार आहोत की उद्योजकतेचं महत्त्व नेमकं काय. काय उद्योजकतेचं महत्त्व आहे किंवा त्याचा सामाजिक घटकांसाठी नेमका फायदा काय होतो किंवा काय महत्त्व निर्माण होणार आहे. तर पहिलं महत्त्व होतंय ते म्हणजे नवनिर्मिती. म्हणजे उद्योजकतेच्या आधारे आपण काय करू शकतोय? नवनिर्मितीक्षम उत्पादन तयार करू शकतोय.
आणि आपण सर्जनशील अशा कार्यांची पूर्तता करू शकतोय. त्यानंतर संपत्ती निर्मितीसाठी अपरिहार्य, म्हणजे कोणत्याही साचेबंद पद्धतीमध्ये काम न करता आपल्याला काय करता येणार आहे की संपत्ती निर्मिती जर आपल्याला करायची असेल तर ते उद्योजकतेचं कार्य हे अपरिहार्य असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जोखीम स्वीकारणं. जोखीम स्वीकारल्याशिवाय तर आपण उद्योजक होऊ शकत नाही. म्हणजे यशस्वी उद्योजक जर आपल्याला व्हायचं असेल तर आपण जोखीम हा प्रथम स्वीकारला पाहिजे. त्यानंतर समतोल निर्णय. समतोल निर्णय घेण्याची कला ही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग तिथं वाहतूकदार असेल, कच्च्या मालाचा पुरवठादार असतील, कामगार वर्ग असतील किंवा यासारख्या वेगवेगळ्या घटकांना एकत्रित घेऊन समतोलात्मक निर्णय घेण्याचं काम हे उद्योजकांना करावं लागतंय. म्हणजेच समतोल निर्णय घेण्याची क्षमता ही उद्योजकांमध्ये असली पाहिजे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की दुर्मिळ साधनांचा कार्यक्षम वापर. आज आपण पाहतोय की कच्च्या मालाची जी उपलब्धता आहे ती सहजतेनं होत नाहीये. नैसर्गिक साधनसामग्री ही नष्ट होत असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं दुर्मिळ साधनांचा कार्यक्षम वापर करणं हे आपल्याला अत्यंत आवश्यक झालेलं आहे. कार्यक्षम विपणन जर आपण पाहिलं तर उत्पादित ठिकाणापासून ते ग्राहकांपर्यंत वेगवेगळ्या उत्पादनांची आणि सेवांचा पुरवठा जर करायचा असेल तर त्यासाठी कार्यक्षम विपणन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर भांडवल निर्मिती. भांडवल निर्मितीसाठी आपल्याला काय करावं लागेल? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्वमालकीचं भांडवल, बँकांच्या मार्फत भांडवल उभा करणं असेल, नातेवाईकांच्या मदतीनं वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीचा आधार घेणं असेल, यासारख्या गोष्टींचा विचार हा आपल्याला करावा लागेल. म्हणजे भांडवल निर्मितीचं काम हे आपल्याला या ठिकाणी आपण करू शकतोय. रोजगार निर्मिती करत असताना व्यवसायामध्ये मालक म्हणून आपण काम करत असतो आणि त्या व्यवसायाला इतर कामगार वर्गाला रोजगार निर्मितीचं कार्य हे उद्योजकतेमध्येच केलं जाते. म्हणजे रोजगार निर्मिती ही त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. उद्योजकतेचं पुढचं महत्त्व पाहत असताना क्रयशक्तीमध्ये वाढ किंवा लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा. समाजामध्ये उद्योजकच हा एक एवढा महत्त्वाचा दुवा मानला जातो की जो राहणीमानामध्ये सुधारणा करू शकतोय आणि लोकांच्या राहणीमानामध्ये चांगल्या पद्धतीचं परिवर्तन आणण्याचं काम हा उद्योजक करू शकतोय. ज्यावेळी वेगवेगळ्या वस्तू किंवा सेवा उद्योजक उपलब्ध करून देत असतो त्यावेळी तो ज्या दर्जाची उत्पादनं समाजामध्ये उपलब्ध करून देईल त्यावेळी तो राहणीमानामध्ये बदल घडवून आणण्याचं महत्त्वपूर्ण काम हे व्यवसायामध्ये करणार आहे. त्यानंतर इतर व्यवसायांसाठी अप्रत्यक्ष चालना. उदाहरणार्थ एखादा व्यावसायिक समजा भरपूर उत्पादनांची निर्मिती करत असेल तर तो काय करत असतो, त्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठी लागणारी वेगवेगळी उपउत्पादने हे इतर व्यवसायिकांकडून किंवा उत्पादकांकडून खरेदी करत असतो. म्हणजेच इतर व्यवसायांना अप्रत्यक्ष चालना देण्याचं काम हे त्यांच्या मार्फत केलं जाते. आता आपण पाहूया की समजा नवनिर्मितीचा सिद्धांत नेमका काय आहे. की उद्योजक हे जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या आकांक्षेने प्रोत्साहित झालेले असतात आणि त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती असते आणि त्यांची वृत्ती ही सतत लढत राहणं किंवा स्वतः इतरांपेक्षा आपल्याला वेगळं सिद्ध करण्याची इच्छेने ते काम करत असतात. असं जोसेफ शुम्पेटरचा यांचा जर आपण विचार केला तर यश प्राप्तीसाठी उद्योजक हा सातत्यानं कार्यरत असतो. आता आपण पाहूया की समजा नवनिर्माण सिद्धांताची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत. तर त्यामध्ये असणारी वैशिष्ट्य म्हणजे शोध घेणं. म्हणजे उद्योजक म्हणून जर आपल्याला काम करायचं असेल तर सतत आपण काहीतरी शोध घेणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. म्हणजे नाविन्याचा शोध घेऊन किंवा सामाजिक गरजा ओळखून आपण कार्य करणं आवश्यक आहे. त्यानंतर उद्योजकीय कार्यावरती भर. उद्योजक हा व्यवसायाचा मालक असल्यामुळं त्या उद्योजकीय कार्यांवरती भर देण्याचं काम हे व्यवस्थापक जसा काम करत असतो त्या पद्धतीने उद्योजकाला तसे निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. उद्योजकता आणि जी परस्पर विरोधी तत्व आहेत आणि त्यासाठी लागलेले विशेष गुण, मग समजा प्रामाणिकपणा असेल, सर्जनशीलता असेल, नवनिर्मिती असेल, रोजगार निर्मिती असेल, त्यांचा विचार सुद्धा यामध्ये करावा लागणार आहे. त्यानंतर हेगन यांचा प्रतिष्ठा नष्ट होण्याचा सिद्धांत जर आपण पाहिला तर त्यामध्ये काय आहे की काही व्यक्तींना वाटतं की समजा आपण यशस्वी जर झालो नाही तर आपली सामाजिक प्रतिष्ठा नष्ट होऊ शकते. अशा पद्धतीचा विचार करत असलेले वेगवेगळे उद्योजक आपल्याला पाहायला मिळतात, ज्याची वैशिष्ट्य आपल्याला काय सांगतात की समाजाचे सर्वसाधारण प्रतिमान असेल, आर्थिक विकास हा सामाजिक बदल आणि राजकीय बदलासाठी आवश्यक आपल्याला पाहायला मिळेल, अनुकरण करण्याच्या विचाराशी असहमत ऐतिहासिक जे बदल असतील तो घटक देणारा असेल. त्यानंतर डेव्हिड मॅक्लेलॅंड यांचा कार्यप्रेरणा सिद्धांत जर आपण पाहिला
तर त्या कार्यसिद्धी प्रेरणा सिद्धांतामध्ये आपल्याला असं दिसून येते की जी कार्यप्रेरक गोष्टी आहेत, प्रत्येक व्यक्ती काय करत असतो, एकतर स्वयंप्रेरित किंवा इतरांना प्रेरित करणं आणि कार्यप्रेरक होऊन वेगवेगळे निर्णय घेण्याचं काम हे करत असतो. म्हणजे कार्यसिद्धी प्रेरणामध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक व्यक्ती हा सकारात्मक आणि नकारात्मक पद्धतीनं कसा विचार करतोय हे त्यामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कार्यसिद्धी प्रेरणेतून ठळक वैशिष्ट्य आपल्याला कोणती दिसून येतात? एक तर कार्यसिद्धी हे जणू काही संबंधित व्यक्तींचे अंतिम उद्दिष्ट आहे. कठीण काम करण्यामध्ये त्या व्यक्तींना आनंद मिळतो. अशा व्यक्तींना पैसा मिळवणे हे जास्त आवडत असते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नफा मिळवणं हे त्यांचं उद्दिष्ट असतं. विकसित किंवा विकसनशील देशामध्ये कार्यसिद्धी प्रेरणा हा एकच प्रकारचे कार्यकर्ते काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत असतात. आता आपण पाहणार आहोत की प्रकरण क्रमांक 3, उद्योजकता विकास. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योगधंद्याची वाढ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण ज्या देशामध्ये जास्तीत जास्त व्यवसाय कार्यरत असतात किंवा उद्योजक कार्यरत असतात, अशा देशांचा किंवा राष्ट्रांचा आर्थिक विकास हा सहज पद्धतीनं होऊ शकत असतो. आणि त्यामुळं उद्योजकतेचा विकास होणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते. आता आपण पाहूया की उद्योजकता विकासाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत. उद्योजकता विकासाची जर आपण वैशिष्ट्य पाहिली तर कोणती वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येणार आहेत? तर उद्योजकता विकासात्मक प्रक्रिया जर आपल्याला राबवायची असेल तर त्यामध्ये संभाव्य उद्योजकांचा शोध घेणं. या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसून येते की संभाव्य उद्योजकांचा जर आपल्याला शोध घेता आला तर आपण काय करू शकतोय, त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊ शकतोय, त्यांना उद्योजकतेसाठी चांगल्या पद्धतीनं कार्यप्रेरित करू शकतोय. त्यानंतर उद्योजकी अथवा व्यवसाय संधीची माहिती देणं. म्हणजे ज्या व्यक्तींना संभाव्य उद्योजक म्हणून आपण ओळखलेलं असेल आणि त्यांना व्यावसायिक व्हायचं असेल, उद्योजक व्हायचं असेल तर त्यांना आपण व्यवसाय संधीची माहिती देऊ शकतोय. संभाव्य उद्योजकांमधील किंवा उद्योगांमधील उद्योजकीय प्रवृत्ती प्रेरित करण्याचं महत्त्वपूर्ण काम हे सुद्धा उद्योजकता विकासामध्ये केलं जाऊ शकतंय. त्यानंतर आपण पाहू शकतोय की समजा संभाव्य उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम सुद्धा यामधून केलं जातंय. उद्योजकता विकास ही एक सातत्यपूर्ण चालणारी प्रक्रिया आहे. आता आपण पाहूया की उद्योजकता विकासाचे उद्देश नेमके काय आहेत. त्याचे ठराविक जर आपण उद्देश पाहिले तर संभाव्य उद्योजकांच्या उद्योजकीय गुणांचा विकास करणे, नवीन उद्योग स्थापन करण्याची संधी देणे, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे, नवनिर्मितीसाठी त्यांची मानसिकता तयार करणे, व्यवस्थापकीय कौशल्य, विपणन तंत्र व तांत्रिक ज्ञान पुरविणे. आता आपण पाहूया की उद्योजकता विकासाची व्याप्ती नेमकी काय. याचा अर्थ काय घ्यायचा आहे की उद्योजकता विकास जर आपल्याला घडवून आणायचा असेल तर नेमकं कोणकोणत्या प्रकारचं कार्य आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे किंवा त्याची व्यापकता काय असणार आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रशिक्षण. आपल्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनो की कोणतंही उद्योजकीय काम जर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी प्रशिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे ज्या प्रकारची कार्य किंवा ज्या प्रकारची व्यावसायिक उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करावायची असतील त्यासाठी आपण त्या प्रकारचं प्रशिक्षण हे इतर घटकांना देणं गरजेचं आहे, इतर कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं आहे. म्हणजे प्रशिक्षणात्मक कार्य ही उद्योजकता विकासामध्ये महत्त्वाची मानली जातात. त्यानंतर अर्थसहाय्य. ज्या अर्थसहाय्यविषयक योजना असतील त्या योजनांची माहिती देणं आणि अर्थसहाय्य पुरवठा करण्याचं महत्त्वपूर्ण काम हे उद्योजकता विकासामध्ये केलं जाते. म्हणजे आर्थिक विकास त्या ठिकाणी महत्त्वाचा मानावा लागेल. त्यानंतर सल्ला देणं. संभाव्य उद्योजकांचा शोध घेऊन योग्य असा सल्ला देणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे सुद्धा उद्योजकता विकासामध्ये केलं जातं. त्यानंतर सवलतीविषयक माहिती. उद्योजक म्हणून काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती या उद्योजकतेमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याविषयी असलेल्या वेगवेगळ्या सुविधा नेमक्या काय आहेत, सेवा नेमक्या काय आहेत, सवलती नेमक्या काय आहेत याची माहिती यामध्ये उद्योजकता विकासाच्या आधारे दिली जाते, हे आपल्याला पाहता येईल. आता आपण पाहूया की उद्योजकता विकासाचं स्वरूप नेमकं काय आहे. कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम हे उद्योजकता विकासाच्या अंतर्गत घेतले जातात की जेणेकरून यशस्वी उद्योजक कसा तयार करता येईल.
उद्योजकतेसाठी पोषक वातावरण निर्मिती कशी केली जाईल हे आपल्याला याच्यामधून पाहायचं आहे की कोणते कार्यक्रम घेतले जातात. तर यामध्ये प्रोत्साहनात्मक कार्यक्रम म्हणजे यशस्वी उद्योजकतेमध्ये कार्यरत असताना जर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं तर त्या प्रोत्साहनाचा फायदा नेमका काय होणार आहे. प्रोत्साहनात्मक कार्यक्रम केल्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त उद्योजक तयार होण्यास मदत होणार आहे. रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी आपल्याला तयार करता येतील. त्यानंतर सहाय्यभूत आणि विकासात्मक कार्यक्रम म्हणजे उद्योजकता विकास जर आपल्याला साध्य करायचा असेल तर त्या विकासात्मक योजनांची माहिती ही संभाव्य उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिलेली असते. तो विकास कशा पद्धतीने साध्य करायचा याची माहिती ही यामध्ये दिलेली असते. आता आपण पाहूया की उद्योजकता विकासाची गरज नेमकी काय आहे, काय आवश्यकता आहे. उद्योजकता विकास जर आपण पाहिला एका बाजूला सुरुवातीचं प्रकरणामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, मी काय तुम्हाला सांगितलं होतं की राष्ट्राचा देशांचा आर्थिक विकास जर करायचा असेल तर त्यामध्ये उद्योजकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. मग अल्प मुदती उद्योग असतील, दीर्घ मुदती असतील किंवा मध्यम उद्योग असतील, प्रत्येक उद्योगाची भूमिका ही आर्थिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की जर उद्योगाचा विकास झाला तर देशाचा विकास होणार आहे. मग त्याची गरज का निर्माण आहे, उद्योजकता विकासाची गरज का निर्माण, आवश्यकता का निर्माण झालेली आहे. तर पहिला मुद्दा काय की संभाव्य उद्योजकांचा शोध घेणं. आज आपण समाजातल्या तरुण वर्गाचा जर आढावा घेतला तर जास्तीत जास्त तरुण हे रोजगाराभिमुख शिक्षण न घेता नोकर किंवा कर्मचारीच्या पद्धतीनं काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग कर्मचारी म्हणून जर काम करण्यापेक्षा त्यांचं संभाव्य उद्योजकांमध्ये रूपांतर करण्याचं काम हे उद्योजकता विकासाद्वारे केलं जाणं शक्य आहे. म्हणजे संभाव्य उद्योजकांचा शोध हा त्याद्वारे घेता येईल. त्यानंतर जोखीम स्वीकारण्याची मानसिकता तयार करावी लागेल. मुळातच उद्योजक म्हणलं की जोखीम आलं. मग जोखीम स्वीकारण्याची मानसिकता जर त्यांच्या मार्फत जर तयार करता आली नाही तर ती मानसिकता तयार व्हावी हा उद्देश मुख्य उद्योजकता विकासाचा असतो. त्यानंतर नवनिर्मिती, चालना आणि व्यवसाय संधी. नवनिर्मितीची चालना देऊन व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी निर्माण करण्यासाठी उद्योजकता विकासात्मक कार्यक्रम आखले जातात की ज्याद्वारे व्यवसायाच्या संधी काय आहेत हे त्या ठिकाणी संभाव्य उद्योजकांना दाखवलं जाते. त्यानंतर नवीन उद्योगांची स्थापना करणं आणि साधनांची जुळवाजुळव करणे. जे नवीन व्यवसाय असतील त्यांची स्थापना करण्यासाठी जी साधनं लागतील, मग समजा मूलभूत सेवा सुविधा, मग लाईट असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो समजा वीज, रस्ता असेल, यासारख्या मूलभूत सेवा सुविधा ज्या असतील, पाणी असेल, त्यांची पूर्तता करण्याचं काम किंवा साधनांची जुळवाजुळव करण्याचं काम हे उद्योजकता विकासाच्या मार्फत केलं जाते. म्हणजे स्थानिक गरजांची पूर्तता ही यामध्ये केली जाते. त्यानंतर ग्रामीण आणि कृषी क्षेत्राचा विकास जर करायचा असेल तर उद्योजकता विकास हा करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पहिल्या पिढीतील जे उद्योजक असतील त्यांना उद्योजकतेकडे आणण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी उद्योजकता विकास हा अत्यंत आवश्यक आहे. आता पाहूया आपण की मनोधैर्य आणि आत्मविश्वासामध्ये वाढ. उद्योजकतेबरोबरच जर आपण विचार केला तर आपला आत्मविश्वास आणि मनोधैर्य का आवश्यक आहे. आज आपण पाहूया की ज्यावेळी आपण उच्च शिक्षण घेत असताना आपल्याला माहिती आहे का आपल्याला नोकरी मिळणार आहे का. मी ग्रॅज्युएट झालो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झालो तर मला नोकरी मिळेल हे निश्चितपणे आपण सांगू शकतो का. पण व्यवसाय ही अशी शक्ती आहे की ज्यामध्ये आपण उतरल्यानंतर आपण निश्चितपणे यश प्राप्त करू शकतोय आणि त्या पद्धतीचं मनोधैर्य, मानसिकता तयार करण्याचं काम हे उद्योजकता विकासाद्वारेच करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया रोजगाराची निर्मिती. रोजगार निर्मिती करत असताना आपल्याला असं पाहायला मिळेल की प्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती करण्याचं काम हे उद्योजकता विकासामध्ये केलं जाणार आहे. समतोल प्रादेशिक विकास करण्याचं कार्य सुद्धा उद्योजकता विकासाद्वारे केलं जाणार आहे. उद्योजकतेसाठी पोषक वातावरणाची निर्मिती ही या ठिकाणी केली जाणार आहे आणि पोषक वातावरण निर्मिती झाल्यामुळे सुद्धा आपल्याला असं पाहायला मिळते की त्या ठिकाणी पोषक वातावरणाची निर्मिती केल्यामुळे सुद्धा आपल्याला असं पाहायला मिळेल, पोषक वातावरणाची निर्मिती करत असताना असं आपल्याला पाहायला मिळणार आहे की लघु उद्योगांचा विकास करत असताना आपल्याला असं पाहायला मिळेल की उद्योजकता विकासाची नेमकी आवश्यकता काय आहे हे आपल्याला समजावून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे.
प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आपल्याला करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर जर करायचा असेल तर उद्योजकता विकासाची आवश्यकता ही आहे. त्यानंतर उद्योजकतेचा पाया व्यापक म्हणजे मूलभूत ज्या सेवा सुविधा असतील, ज्यामध्ये रस्ते, वीज यासारख्या ज्या सेवा सुविधा आहेत त्यासुद्धा उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे. त्यानंतर निर्यात वृद्धी जर करायची आपल्याला असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे? चांगल्या पद्धतीची उत्पादनं किंवा निर्यातक्षम जर उत्पादनं तयार करायची असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? उद्योजकता विकास हा घडवून आणावा लागेल. त्यानंतर आपण पाहणार आहोत की औद्योगिक विकास जर आपल्याला घडवून आणायचा असेल तर उद्योजकता विकासाची आवश्यकता आहे. उद्योजकता विकासात्मक वेगवेगळ्या योजना आखणं जर आपल्याला गरजेचं वाटत असेल, औद्योगिक विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? उद्योजकता विकास हा घडवून आणणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आता आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो की उद्योजकता विकासाची प्रक्रिया नेमकी कोणत्या पद्धतीची असली पाहिजे. उद्योजकता विकासाची प्रक्रिया जर आपण पाहिली तर त्यामध्ये मुळात 3 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा म्हणजे प्रशिक्षण पूर्वावस्था, म्हणजे जे संभाव्य उद्योजक इच्छुक असतील की ज्यांना वाटते की मी या व्यवसायामध्ये काम करू शकतो, कार्य करू शकतो, त्यांनी काय केलं पाहिजे की प्रशिक्षण पूर्वावस्था म्हणजे कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण आपल्याला घेणं आवश्यक आहे त्या प्रशिक्षणाचा किंवा कार्यक्रमाचा आढावा त्यांनी घेतला पाहिजे. ते प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी पूर्ण केले पाहिजेत. दुसरा टप्पा आहे की प्रशिक्षण अवस्था, म्हणजे ज्या क्षेत्रात काम करणं आपल्याला आवश्यक आहे त्यासाठी प्रशिक्षण नेमकं कोणतं घ्यायचं आहे, त्या प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्याचं काम हे संभाव्य उद्योजकांना करावं लागणार आहे. त्यानंतर प्रशिक्षणोत्तर अवस्था, म्हणजे कोणत्याही पद्धतीचं आपण प्रशिक्षण घेत असतो ते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये काय केलं जातं तर प्रत्यक्ष उद्योजकतेची सुरुवात केली जाते. म्हणजे ते प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेला असेल आणि अर्थात त्याचा परिणाम असा असणार आहे की तो व्यक्ती यशस्वी उद्योजक म्हणून काम करू शकतो. आता आपण पाहूया की उद्योजकता विकासाच्या नेमक्या समस्या काय आहेत. कोणकोणत्या समस्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत? मी तुम्हाला मगाच्यापासून खूप वेळा सांगितलं की अनेक प्रकारच्या समस्या आहेत. कारण समस्या आणि दुःख जे आपण म्हणतो किंवा ज्या वेगवेगळ्या अडचणी ज्या आपल्यासमोर निर्माण होत असतात त्या अडचणींना निराकरण करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. आणि उद्योजकतेच्या ज्या समस्या आहेत उद्योजकता विकासाच्या बाबतीतल्या त्या आपण काय पाहूया की त्यामध्ये समजा पहिला समन्वयाचा अभाव. महत्त्वाची समस्या आपल्याला काय दिसून येते की आपल्याला कोणत्याही प्रकारचं समन्वय नसलेलं दिसून येते. त्यानंतर वेगवेगळ्या संस्थांचा सुळसुळाट, म्हणजे संस्थांची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला असं दिसून येते संस्थांची संख्या जास्त आहे त्यामुळे स्पर्धा वाढलेली आहे आणि स्पर्धात्मक परिस्थिती वाढल्यामुळं सुद्धा आपल्यासमोर वेगवेगळ्या समस्या या निर्माण होत आहेत. त्यानंतर प्राथमिकतेचा प्रश्न, म्हणजे कोणत्या घटकांना आपण प्राधान्य द्यायचं, तो सुद्धा एक महत्त्वाचा समस्या म्हणून आपल्याला विचार करावा लागणारा मुद्दा आहे. त्यानंतर विशेषज्ञांचा सहाय्याचा अभाव, म्हणजे मार्गदर्शन करणाऱ्या जे व्यक्ती असतील किंवा मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींसाठी आवश्यक असलेले जे ज्ञान असेल त्यांचं मार्गदर्शन आपल्याला न मिळाल्यामुळे सुद्धा आपण उद्योजकता विकासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या निर्माण होऊ शकतात. त्यानंतर दीर्घकालीन धोरणांचा अभाव. दीर्घकालीन धोरणं आपल्याला कोणती म्हणावी लागतील? उद्योजकतेमध्ये काम करत असताना अल्पकालीन विचार न करता दीर्घकालीन गोष्टींचाच आपल्याला जास्तीत जास्त आढावा घेणं आवश्यक आहे. म्हणजे दीर्घकालीन धोरणं ही राबवणं आपल्याला महत्त्वाचं मानावं लागणार आहे. परंतु दीर्घकालीन धोरणांची समस्या म्हणजे कमतरता हे आज आपल्याला जाणवत आहे. त्यानंतर संसाधनांचा अभाव, जसं की कच्चा माल असेल किंवा उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारे वेगवेगळे घटक असतील त्यांचीही कमतरता असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर वचनबद्धतेचा अभाव. आज बाजारपेठेमधली आपण अस्थिरता जर पाहिली तर कोणत्याही प्रकारचे खात्रीशीर गोष्ट किंवा खात्रीशीर निर्णय प्रक्रिया हे आपल्याला राबवता येत नाही आहे. म्हणजे वचनबद्धतेचा अभाव यामध्ये आहे. पाठपुराव्याचा अभाव, म्हणजे कोणत्याही बाजारपेठेमध्ये निर्णय प्रक्रिया राबवत असताना त्याच्यासाठी इम्प्लिमेंटेशन आवश्यक असतं, परंतु त्या पद्धतीचा पाठपुरावा होत नसल्यामुळे सुद्धा या अडचणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बंद किंवा आजारी कारखाने असतील तर भांडवलाच्या अभावामुळं, आधुनिकतेच्या अभावामुळं, कच्च्या मालाच्या अभावामुळं, समन्वयाच्या अभावामुळं अनेक कारखाने किंवा व्यवसाय
हे आजारी किंवा बंद पडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। ही मोठी समस्या आपल्यासमोर आहे। आता आपण पाहणार आहोत की त्यावरती कोणत्या उपाययोजना नेमक्या आपल्याला आखता येतील, कोणते उपाय आपल्याला नेमके त्यावरती आखता येतील। तर उद्योजकता विकासाबाबत समन्वय म्हणून एक खिडकी योजना, म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या उद्योजकांना महत्त्वपूर्ण सेवा सुविधांचा पुरवठा आपल्याला कसा करून देता येईल याचा विचार आपल्याला सर्वांगामध्ये यामध्ये करणं गरजेचं आहे। त्यानंतर प्राथमिकता निश्चितता करावी, म्हणजे कोणत्या कामासाठी आपण प्राधान्य द्यावं किंवा कोणतं काम अगोदर करावं याचा विचार आपण सर्वांगाने करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे। त्यानंतर विशेष व्यक्तींची गरज म्हणजे काय, नियुक्ती करणं आपल्याला आवश्यक असणार आहे की ज्यामध्ये विशेष व्यक्तींची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यानंतर संघटनात्मक कार्यांकडे लक्ष देणं आपल्याला आवश्यक आहे, ज्यामध्ये समन्वय असेल, नियोजन असेल, नियंत्रण असेल, या कार्यांकडे आपण लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे। आणि म्हणूनच आपण त्याचा विचार करावा लागेल की या सगळ्या गोष्टी ही अत्यंत आपल्याला महत्त्वाच्या मानाव्या लागतील। त्यानंतर आजारी उद्योगांचे पुनर्वसन हे आपल्याला करत असताना आपल्याला असं करावं लागेल, बंद करतो। उर्वरित ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये विकासाच्या कार्यक्रमांचा आढावा हा पुढील प्रमाणे आपल्याला घेता येईल, ज्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील उद्योजकता विकास कार्यक्रम, राज्य पातळीवरील उद्योजकता विकास कार्यक्रम, जिल्हा पातळीवरील उद्योजकता विकास कार्यक्रम, बिगर शासकीय उद्योजकता विकास कार्यक्रम। धन्यवाद। अशा पद्धतीनं आपण उद्योजकतेची मूलतत्वे सेमिस्टर 3 साठी BCom भाग 2 यामधला आपण हा अभ्यासक्रम पाहिलेला आहे। मी अशी आशा करतो की प्रत्येक संकल्पना ही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजलेली असेल। पुन्हा एकदा आपण माझा यूट्यूब चॅनल जो आहे विनोद अवघडे याच्यावरती सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील। धन्यवाद।